नाही तर मी शेतकरी असे आणायचो आणि उभे करायचो हे का झिरोचं बिल आणि तो शेतकरी म्हणायचा आम्ही भरायची रक्कम झिरो. हे कुणी केलं नाही. त्याला धाडस लागतं. त्याला प्रशासनावर पकड लागते. मिळमिळीत बोलून चालत नाही. नुसतंच असं तसं काय नाही, तसं नाही ना असं नाही. काय बोलता काय बोलता काय बोलतोच काय बोलतो काय एकेकाचे नखरे. आणि आत्ता काहीतरी मध्ये इथं सभा झाली. मला काही जण सांगत होते की दादा इथं सभा झाली तर वरिष्ठांनी सांगितलं की आता इथं मुख्यमंत्री पद येणार. साफ थापाय थापा. ज्या गावच्या बाबळी आहेत त्याच गावच्या बोरी आहेत. तुम्ही म्हणाल कसं, तर ती असं की 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 71 आमदार आले. किती? 71. काँग्रेसचे किती आले? 69. विलासराव देशमुख मला म्हणले आज हयात नाही येते की अजितराव, ते मला अजितराव म्हणायचे. अजितराव आता कोण मुख्यमंत्री करायचं बघा, तुम्ही RR भुजबळ साहेब ठरवा काय ते. म्हणलं का नाही? म्हणले सोनियाजींनी सांगितलं की त्यांचं जास्त आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री आता आपल्याला करावं लागेल. आमचे लोक तिथं चर्चा करायला गेले आणि म्हणले आम्हाला मुख्यमंत्री पद नकोय, 4 मंत्रीपद आणि 4 खाती जास्त द्या आणि तुमचंच तुम्ही मुख्यमंत्री व्हा. अरे जेव्हा जास्त जागा येऊन तुम्ही मुख्यमंत्री पद घेणार तर आता कसं घेणार? गारे लबाडा घरचं आवाजनं जेवल्याशिवाय खरं नाही. हे सगळं खोट आहे. काही देणार नाही. आता तर काहींनी जवळपास 500-700 लोकांची यादी केली. तुला MLC केला, तुला महामंडळाचा लाल दिवा दिला, तुला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला. काय म्हणलं ह्यांना काय फुटलंय, काय झालंय, काय नाही. सगळ्याला थापा मारतात. हे काही खरं नाही. आज तुम्ही बघा, आज तुमच्या भागामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत आज का इतकं पोटतिडकीनं मगाशी बोलत असताना निशिकांत दादा बोलले. पूर्वी ते राष्ट्रवादीत होते. का राष्ट्रवादी सोडली? का वेगळे झाले? त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ना, निशिकांत पाटील हे मुळात एक धडाडीचा कार्यकर्ता. लोकांच्यासाठी काम करण्याची तळमळ ही त्यामध्ये आहे. इस्लामपूर शहराचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी अत्यंत धडाडीनं कामं केली. मात्र त्यांची कामं करण्याची धडाडीच काही जणांना धडकी भरली आणि हा आपला प्रतिनिधी हा उद्याचा आपला प्रतिस्पर्धी ठरेल म्हणून निशिकांत पाटलांसारख्या काम करणाऱ्या माणसाला इथं कायम दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र एक निसर्गाचा एक नियम आहे इस्लामपूरकरांनो की तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं दाबण्याचा प्रयत्न कराल ती गोष्ट तेवढ्याच ताकदीनं उसळून वर येते. मला वाटतं निशिकांत पाटील सुद्धा कायम त्या ठिकाणी त्याच ताकदीनं उसळून वर आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. खूप जणांना कुजवलं. मी भीमरावशी बोलत होतो, मी काही माझ्या सहकाऱ्यांशी बोलत होतो. मला त्या ठिकाणी आमचे पवार आणि गंगप्पा पत्की, संभाजीराव पवार जे सांगलीचे आमदार झाले होते आणि गंगप्पा पत्की, त्यांनी एक कारखाना त्या ठिकाणी काढला, सर्वोदय सहकारी साखर कारखाना. आणि तो सर्वोदय सहकारी कारखाना अतिशय मातीबोल किमतीमध्ये एखाद्यानी घेऊनच टाकला. अरे नेत्यांनी इतरांना कारखानदारी काढून द्यायची असते, दुसऱ्यांनी काढलेली लुबडायची नसते. कुणाचं तसं चांगलं होत नाही. आमच्या इथं येऊन बघा, आम्ही कुणाचे कारखाने घेतले नाही. आम्ही आमचे उभे केले किंवा जुने असतील त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं. मगाशी मला कुणी सांगितलं इस्लामपूरला इथं तर उसाचं सगळ्या नद्या विद्या लिफ्ट वगैरे चांगले, जमिनी चांगल्या आहेत, एवढं कष्ट करणारा शेतकरी आहे. आता मला एक केदारकडे मी 2 घास खायला गेलो होतो, तिथं एक शेतकरी भेटला. एकरी म्हणला 100 काहीतरी टन ऊस काढतोय, 120 टन. म्हणजे आहे ना आमचा बहादर शेतकरी. अरे त्यांच्या अंगात रग आहे ना, लात मारेल तिथं पाणी काढू शकतात. आणि एवढा कष्ट करून काढलेला ऊस इथं माझ्यापेक्षा रिकव्हरी पाऊण% जास्त आहे. पाऊण% रिकव्हरी जास्त असली म्हणजे या भागातनं माझ्या इथं 1% 10 किलो साखर जास्त मिळाली.
तर पाऊण टक्क्यातनं इथं 7 किलो साखर जास्त मिळते. बरोबर, 7 किलो साखर जास्त मिळते. माझा भाव 3636 माळेगावचा भाव आणि सोमेश्वरचा भाव 3571 अधिक 7 किलो. 7 किलोचे तुम्ही 35 रुपयांनी भाव धरा. 7 त्रिक 21 7 5 35 250 रुपये. म्हणजे इथला भाव माझ्यासारखा माणूस इथं असता, माझ्या विचाराची लोक, तर हा भाव 3771 जो दिला 3571 त्याच्यामध्ये 250 रुपये वाढवायचे आणि 3636 मध्ये 250 रुपये वाढ. पैसे कुठे जातात? का भाव मिळत नाही? स्वर्गीय राजाराम बापू पाटलांनी लावलेलं हे वैभव आता का नाही? त्याच्यामध्ये कर्ज तर नवीन तर काही नाहीये. भरच घालण्याचं काम करायचं, मग का भाव मिळत नाही? कोण जबाबदार आहे? नेतृत्व जबाबदार नाही? माझ्या शेतकऱ्यांना इतके रुपये टनाला कमी मिळतात, काय त्यांनी कशा पद्धतीनं पोराबाळांचं बघायचं? शिक्षणाचं काय करायचं? लग्न कार्याचं काय करायचं? आणि असला माणूस मुख्यमंत्री? अरे तिच्या आईला, म्हणजे आखरीतच आहे. इथं सगळ्याला त्रास देतात. वाळवेत अनेकांना कुजवलं का? तर ही उद्याच्याला आपला प्रतिस्पर्धी होईल. अरे उद्या ना, ज्यांच्यामध्ये रग असेल, ज्यांच्यामध्ये हिंमत असेल, तो त्या ठिकाणी पुढे जाईल. कुणाची मक्तेदारी आहे? तुम्हाला माहितीये ना, कोंबडा किती पण झाकून ठेवला तरी ती पहाटे आरवतोयच, ते काय आरवायचा राहत नाही. आणि हे जे काही चाललंय की इथं वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही तरी लोकांना ज्यावेळी शब्द देतो, तुमच्याच तालुक्यातला मी आज तर तुम्हाला निशिकांच्या करता मत मागायला आलोय, पण मत मागायच्या आधी मी सांगली जिल्ह्याला आणि इथल्या एका सुपुत्राला इद्रिस नाईकवाडीला आमदार केलं. मला कोणी सांगायला आलं नव्हतं. अल्पसंख्याक समाजाला मी नेहमी सांगतो, मी तुमच्या पाठीशी उभं राहील. तुम्ही न सांगता विधान परिषदेमध्ये सदाशिवराव खोतांना विचारा, एक देखील अल्पसंख्याक नाही. मला 2च जागा आल्या, 2 जागेत मी एक अल्पसंख्याकाला दिली आणि एक ओबीसीला दिली. आम्ही ज्यावेळेस भाषणात सांगतो त्यावेळेस कुणी जर विचारलं, अजित पवार तुम्ही काय केलं, त्यावेळेस मला पण सांगता आलं पाहिजे. नाहीतर उगीच मिळमिळीत उत्तर द्यायचं आणि काहीतरी वेळ मारून द्यायची, तसलं नाही चालत. आपलं नाणक खणखणीत पाहिजे, उगीच असं तसं नाही चालते. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये निशिकांत पाटलांची आणि अशा पद्धतीच्या अनेक कार्यकर्त्यांची आजपर्यंत उपेक्षा का झाली हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. निशिकांत पाटीलच नाही तर वाळव्यातल्या अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. ती आमदारकीच्या कॅलिबरची माणसं, परंतु त्यांना मात्र माग राहिली हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि त्याकरता आता ही संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हे तुमच्या हातात आहे. दिवाळी तर तोंडावर आहे. माझी दिवाळीच्याही निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. कालच त्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिला दिवस होता आणि त्या पहिल्या दिवशी आपण सगळ्यांनी वसुबारस होती, अनाज धनोत्तरी. त्याच्यामुळं काल आपण गाईच्या आणि वासराची पूजा केली. आज दुसरा दिवस आहे. पुढं आलंय तोंडावर लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. त्याही निमित्तानं मी शुभेच्छा देतो. पण राज्य सरकारमध्ये चांगल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. हे खोटा लोकांना सांगतायत. मागच लोकसभेला सांगितलं, यांनी किती सांगितलं तर मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांचा मोठा फायदा महाराष्ट्राला घ्यायचा असेल तर त्यांच्या विचाराचं महायुतीचं सरकार आणलं पाहिजे. आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली. आम्ही आता एमएसपी पण ऊसाचा भाव वाढवून त्या ठिकाणी देतोय. आम्ही अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, दुष्काळ पडला, अवकाळी पाऊस आला, तो शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे ही व्यवस्था आम्ही केली. आम्ही कुठेही अडचण येऊन दिली नाही, पुढे येऊन देणार नाही, कारण आमची जात पण शेतकऱ्याची आहे. हे माझ्या बळीराजाने शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं. तरुण तरुणींच्या करता देखील आपल्या महाराष्ट्रात कारखानदारी कशी येते. आज एफडीआयची गुंतवणूक काढा. इस्लामपूरकरांनो, वाळवेकरांनो, या पुढं मी तुम्हाला दाखवतो. आज देखील तुमच्या माझ्या भारतामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक कुठल्या राज्यात होती तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होती. एक सत्य आहे.
पण काय सांगायचं, अरे ही कारखाना गेला गुजरातला, अरे ती कारखाना गेला गुजरातला. काय गुजरातला गेला? उगीच काही पण बरत आहे, काही खोटं सांगताय. एकदा नेरेटिव्ह सेट झाला म्हणजे सारखं सारखं खोटं खपत नाही. खोटं बोल पण रेटून बोल, ही कुठली पद्धत झाली? ते कुठंतरी लक्षामध्ये घ्या. आपल्याला बदल करायचा आहे, बदल काळानुरूप करावा लागतो, ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानात घ्या. बऱ्याच गोष्टी आता मगाशी बोलत असताना पण पेठच्या रस्त्याचं काहीतरी मला वाटतं निशिकांत पाटील बोलले, त्याच्या संदर्भात ती तर म्हणतो लय वर्ष झाली आणि तुम्ही लय वर्ष त्यांनाच निवडून देताय, मग तसंच होणार. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, आपल्याकडं नितीन गडकरींना सांगून आपण नॅशनल हायवेचे पैसे आणू शकतो. आपण चांगल्या पद्धतीनं रस्ते विकास महामंडळामधनं कामं करू शकतो, अॅन्युटीतनं करू शकतो, हॅबमधनं कामं करू शकतो. करोडो रुपयाची कामं करता येतात. फक्त करण्याची जिद्द असावी लागते. फक्त काहीतरी आपल्या भागाकरता झालं पाहिजे. आपल्यात विरोधक करत असला तरी त्याला करून द्यायचं. फायदा इस्लामपूरचा आहे, वाळव्याचा आहे, विरोध का करायचा? शेवटी सत्ताच नुसती असून चालत नाही, विरोधक पण असावे लागतात, तर सत्ता नीट त्या ठिकाणी राबवता येते. ह्या गोष्टीचा पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं विचार केला पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आता परिवर्तन अटळ आहे. या वाळव्याच्या काही मंडळींना उपद्रव सांगली जिल्ह्यातच नाही तर शेजारच्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील अनेकांना त्या ठिकाणी होतोय. आणि समाधान नाही हो, सगळं पाहिजे ती मलाच पाहिजे. अरे दुसऱ्यांनी काय नुसतंच बघावं का तुमच्याकडे? सगळं तुम्हालाच पाहिजे, तुम्हालाच पाहिजे, तुम्हालाच पाहिजे. अरे एक ती 7 जणांनी वाटून खाल्ला ही आपण ऐकतोय. त्या लोकप्रतिनिधीमुळे ही दुपारी चंद्रावर जायला लागला. काय चांगला लोकप्रतिनिधी पाहिजे की असं करू नको, तुझं वाटोळ होईल, मुलाबाळांचं वाटोळ होईल. मी इथं तुमच्या इथं सभेमध्ये आर विचारा गेला, पण मी सांगितलं होतं ना आरला तंबाखू सोड म्हणून, गुटखा सोड म्हणून, इस्लामपूरच्या सभेत सांगितलं होतं. आणि त्यावेळेस आरला वाईट वाटलं, तुम्हालाही वाटलं की आयला कुणाची चेष्टा करते. चेष्टा नव्हती केली, मी खरं सांगितलं होतं त्यावेळेस. नंतर मी ज्यावेळेस बीच कॅन्डीला त्याला भेटायला गेलो, हातात हात धरला, म्हणलं दादा 2012ला तू सांगितलं होतं तंबाखू आणि गुटखा सोड, ती सोडली असती तर आता मी तुझ्यामध्ये असतो, लोकांच्यात असतो. या पद्धतीनं आणि हे ह्याचा विचार करा. आम्ही चांगला विचार मांडणारी लोक आहेत, आम्ही त्याच्यामध्ये लोकांना चांगला सल्ला देणारी माणसं आहोत. आज आपल्याला केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी त्या बाबतीमध्ये आणायचा आहे. मला गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि सहकार क्षेत्रामध्ये मी काम करतोय. त्यामुळं मला या सगळ्या मंडळींच्या खोडी बारकाईनं माहिती आहे की कोण खोडीलंय, कोण त्या ठिकाणी कोणाला काय करतंय. त्याच्यामुळं वाळवेकरांना आता चांगल्या प्रकारची संधी चालून आलेली आहे. नुसतं गुळमाट बोलणाऱ्यांना आता सुट्टीवर पाठवण्याची वेळ आलेली आहे. बर माणसांना सुट्टीवर पाठवायला वाळवेकर तरबेज आहेत. वाळवा ही क्रांतिकारांची भूमी आहे, त्यामुळे इथं सुद्धा अशी परिवर्तन घडलेली आहेत. त्यामुळं हे परिवर्तन वाळवाकरांना नवीन नाही. त्यामुळे मला खात्री आहे निशिकांत पाटलांच्या रूपाने आता वाळवा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. फक्त आता तुमच्यात फूट पडून देऊ नका. बर फूट पाडायला समोरचा माणूस अतिशय तरबेज आहे. कुणाच्यात फूट पाडायची, कशी फूट पाडायची, कशा प्रकारे फूट पाडायची, माणसात माणूस कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी समोरच्यांच्याकडनं घेतली जाईल. मात्र तुम्ही सर्वांनी एकत्र राहा तरच परिवर्तन होईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, हे वाळवेकरांनी आपण विसरू नका. इथल्या प्रत्येकाने गट तट माझा तुमचा हा भेदभाव बाजूला ठेवा. एकत्रितपणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे राहिलेले निशिकांत पाटलांच्या मागे शक्ती उभी करा. अशा प्रकारचं आव्हान करण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींना भेटण्याच्या करता, माझ्या मायमाऊलींनी आता दिवाळीचा देखील फराळ दिला. ह्याच्या आधी फराळ दिला असता नसता. आता भावाचं नातं इतकं जवळ झालंय की बहिणी भावाला विसरेना आणि भाऊ बहिणीला विसरेना.
त्याच्यामुळे मला चकली मिळाली, लाडू मिळाला, करंजी मिळाली, अनारस मिळाले, चिवडा मिळाला. बघा माझ्याकडे आता ठेवलेला आहे, आता जातोय घेऊन. ह्याच्यातला गमतीचा भाग सोडा, परंतु ही एक आपुलकी आहे. ही आपुलकी कशातनं निर्माण झाली? ही लाडक्या बहिणीमुळे निर्माण झाली. हे माझे बांधव आहेत, यांनी पण चांगल्या पद्धतीनं आपली शेतीवाडी करावी, त्याकरता आमचे आत्ताचे कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सदाभाऊ खोत तर प्रयत्न करतायतच, आम्ही पण प्रयत्न करतोय, केंद्रातनं पण बऱ्याचशा गोष्टी करून आणतोय. आणि त्याच्यातून कसं माझ्या महाराष्ट्राचं भलं होईल, माझ्या सांगली जिल्ह्याचं भलं होईल, त्याच्यातनं आता सोलरवर मोठ्या प्रमाणावर वीज देण्याचा निर्णय घेतला. 6 महिन्यात ते 8 महिन्यांनीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवस उघडला की त्याचा वीज पंप चालू होईल, दिवस मावळला वीज पंप बंद करायचं, बायका मुलांच्या मध्ये जायचं, रात्री झोपायचं, गप्पा टप्पा मारायचं, जेवायचं. आता पुढं 6-8 महिन्यांनी आम्ही 9,500 मेगावॉटची वीज ही सोलरवर तयार करतोय. टेंडर काढलीत, 35,000 एकर जमीन बॅरन लँड त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे, काम जोरात चाललेलं आहे. त्याच्यामुळं रात्री विंचू काट्याचं, तुमच्याकडे बिबटे आहेत का नाही माहित नाही, पण काही ठिकाणी बिबटे आहेत, त्याचा आता भीती नाही. शेवटी जे जे काही तुमच्या करता येईल, घर बांधणीचा कार्यक्रम वगैरे तर तो आहेच. मोदी साहेबांनी 3 कोटी घर बांधायचा दिलेलाच आहे. त्याच्यामध्ये मुद्रा लोनचा कार्यक्रम आहेच. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्ज काढल्यानंतर 5 वर्षाचं व्याज आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी भरतोयच. आम्ही उपकार करत नाही, आम्ही जनतेला त्यांची आर्थिक सक्षम करण्याचं काम करतोय, गरिबी कमी करण्याचं काम करतोय. पण विरोधकांची कशी भांडणं चाललीत बघा, एकमेकाच्या बद्दल. ही त्याचं एक नाव जाहीर करतोय, दुसरंच नाव जाहीर करतोय, सारखी एकमेकावर तुंबतायत. काही भांडायला त्यांना दुसरा उद्योग नाही. आणि त्याच्याकरता असं भांडणारं सरकार आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपल्याला एका विचाराने पुढे जाणारं सरकार पाहिजे, म्हणजेच महायुतीचं सरकार पाहिजे. त्याकरता आपली मला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता इस्लामपूरची बारामती करतो हे 2009 पासून ऐकतोय. बारामती करतो सांगतायत का? आता हे का, आता त्यांना 7 वेळेला संधी दिली, त्याने काही बाबांनी बारामती केली नाही. 7 वेळेला संधी देऊन बाबांनी आपले 12च वाजवले, पण बारामती काही झाली नाही. आता या निवडणुकीला निशिकांत दादाला त्या ठिकाणी आपण निवडून द्या. तुमची उद्याच्याला बारामती नाही, बारामतीपेक्षा चांगलं इस्लामपूर शहर त्या ठिकाणी आणि तालुका करण्याचं काम निशिकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली होईल. आणि त्याला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, हा अर्थमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.